अंगद निमकर कुठे? मेला काल त्यो. अच्छा तर नीट सांग, अंगद कुठे आहे? पक्या विसल्या या रे. तू तू इथे काय करतेस? ते डबा तुमचा. काय होते? सर ते अजून एक काम होतं जरा माझं. माझ्या बहिणीला तुमची मदत पाहिजे माझी काय मदत? एका केस संदर्भात. तुमची जी काही फी असेल ना ती द्यायला तयार आहे. 5 लाख 10 लाख 15 लाख पैशांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तिची केस तेवढी जिंकवून द्या. माझी फी अफोर्ड करत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, घेईन मी तिची केस. काय केस आहे तिची बघू? मी तिला फोन लावून देऊ का? ती सांगेल तुम्हाला. हॅलो. हा अगं मी ते डोईफोडे साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेले. त्यांना तू तुझ्या केस बद्दल जरा सांगतेस का? अगं नाही चांगले घेतील तुझी केस. हा मी त्यांना फोन देते. सांग त्यांना. हा सर. हॅलो 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 हॅलो. इथे नेटवर्क नाहीये बहुतेक. माझं ऑफिस आहे ना, मला माहिती आहे कुठे नेटवर्क आहे. सॉरी. हॅलो हॅलो. हा आता येतोय आवाज, बोला. हा सर ते काय झालंय, आपलं कुत्र आहे ना त्याच्या मागं एक अनोळखी कुत्री लागली. आता कुत्र्याने सांगितलंय तिला की बाबा माझ्या मागं मागं करू नको, पण ती कुत्री काय ऐकतच नाही. आणि एकदा नाही 1000दा सांगितलंय. खूप वैतागलंय हो माझं कुत्र. आता ना मला त्या कुत्रीवर आणि तिच्या मालकावर केस करायची. हे काय आहे? कुत्र्या मांजरांची कसली केस आहे? सर केस अशीच. पण मी काय म्हणते, तुमची जी काही फी असेल ना ती मी देते ना, तुम्ही फक्त केस घ्या. ठीक आहे, पण हे कुत्री मांजरी आणि जनावरांची फीस मी दुप्पट घेत असतो. हाय का आता? दुप्पट पैसे देऊ, तुम्ही फक्त केस घ्या. ओके, घेतो मी केस तुमची. सांगा मला. हा ओके, घेतली तुमची केस. हा हा ठीक आहे, ठेवते. हा बाय. झालं. घेतली केस. थँक्यू. घेतली केस. थँक्यू. हा मी येते. हा ओके. थँक्यू. काय तुम्ही तर म्हणला होतात हा आजारी? नाही नाही, मला पण माहित नव्हतं. आत्ताच आला तो. कडे बरी आहे तब्येत तुझी? तुझा तुम्ही थांबा. हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं करताय ते माहिती आहे मला, पण तुमच्या तोंडून ऐकायचं. सांगा, कुणी करायला सांगितलं तुम्हाला? शेवटचं विचारते, अंगदला कुठं लपवून ठेवलंय? आई शपथ मारू नका प्लीज. मी सांगतो, तो कायम 10 वेळेस वेगवेगळे घराचे पत्ते सांगायचा. आपल्याला पाहिजे तिथे राहू शकत होता असं म्हणायचा. हा, पण मला 2-3 गावाची नाव माहिती आहे. पाचगाव, मोरेवाडी, इचलकरंजी. आत्ता जे सांगितलंस त्यातली एक जरी गोष्ट खोटी निघाली ना तर मग याद राख. राणी, हे घे.
यात नक्की काही ना काही सापडेल. सापडलं. बरं झालं, लई टाइमवर एंट्री मारली. अगं श्वास अडकला होता माझा. जरा अजून लेट यायला पाहिजे. काय रे, एवढं सगळं झालं तू काहीच सांगितलं नाहीस मला. नाही बरोबर आहे, तू का सांगशील? मी मानलेली बहीण आहे ना. सख्खी बहीण कुठे आहे तुझी? सॉरी सॉरी माझी आई, चुकलं माझं. पुढच्या वेळेला नाही होणार असं. परत नाही होणार. जर परत झालं ना, मीच गळा आवड ना तुझा. नाही नाही नाही, त्याची काही गरज पडणार नाही. सॉरी. चला कामाला लागूयात. हो. बघितलं का सावे मुजुमदार, बाहेर एवढ्या लोकांची गर्दी जमा झाली आहे. झुंड आहे झुंड. एका पुरुषावर अतिप्रसंग केलायस ना तुम्ही, त्याची शिक्षा द्यायला हे लोक आलेत. त्यांना कसं थांबवलंय ना हे माझं मलाच माहित. कशाला एवढ्या मोठ्या लोकांच्या नादाला लागताय? या डिवोर्स पेपर साईन करा आणि वा मोकळं. ठीक आहे, आता बघतोच तुमच्या बाजूने कोण उभं राहतंय ते. आम्ही.
काय इन्स्पेक्टर साहेब, कायद्याचे रक्षक, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, नोकरी जॉईन करताना घेतलेली शपथ विसरलात वाटतं. आणि काय मध्येच का थांबलात तुम्ही? करा ना तुमचं कर्तव्य पूर्ण. नाही मॅडम, म्हणजे काय आहे ते हे मला. ए हवालदार, अरे ती लोक पळून गेली. काय माहिती काय झालं, अचानक सावीवरचं त्यांचं जरा गायबच झालं. भाड्यावर आणलेली गुंड होती ना. दोन पैसे जास्त मिळाले, नोटा उचलायला गेले असतील. खूप झालं तुमचं. खूप परीक्षा घेतलीत या सीतेची, पण आता ही सीता एकटी नाहीये. कारण तिच्या सोबत आम्ही पंचकन्या उभ्या आहोत. तारा, द्रौपदी, मंदोदरी, अहिल्या, कुंती. आणि जेव्हा जेव्हा कोणी बाईच्या चारित्र्यावर खोटे डाग लावण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा तेव्हा त्या अन्यायाच्या विरुद्ध उभ्या राहणार आणि दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करणार. घे फाडून टाक हे पेपर्स. नको काळजी करूस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सावी, आपल्याला सगळ्यात आधी त्या अंगदला शोधायला लागणार. आणि मी त्याच्या घरात तपास घेत होतो त्यावेळेस मला हे बघ, हे काही मेडल्स आणि ट्रॉफ्या सापडल्या. त्यावर लिहिलंय की आबासाहेब डांगे महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा कोल्हापूर म्हणून. हे बघा, इथे सुद्धा तोच पत्ता आहे, श्रीरामपूर. बघ, म्हणजे तो इथेच कुठेतरी असेल का आसपास? एक मिनिट, मी जेव्हा त्या हॉटेलच्या स्टाफशी बोलले होते त्यावेळी त्यांनी पण याच गावाचं नाव घेतलं होतं. म्हणजे याचा अर्थ श्रीरामपूर किंवा त्याच्या आसपास अंगदचं घर असणार आहे. करेक्ट, तिथंच असू शकता. मी आणि धैर्य लगेच तिकडे जातो. बाकीचे तुम्ही सगळे सावीची काळजी घ्या. जस्टिस फॉर सावी. जस्टिस फॉर सावी. जस्टिस फॉर सावी.
जस्टिस फॉर सावी. जस्टिस फॉर सावी. जस्टिस फॉर सावी. सत्यता चहा. सगळे पेपर चेक झाल्याशिवाय ना चहा ना पाणी. आपण ज्या ज्या बायकांना भेटलो त्यांच्या सांगण्यावरून हा लपंगा 30 ते 35 एजचा असतो. आपण जरा सगळं सॉर्ट करूया. 30 ते 35 एजच्या असणाऱ्या लोकांचीच केस बघूया. शोध. पराग, त्याची उंची साधारण 5 फूट 3 इंच असेल. जरा व्यवस्थित चेक कर. दादा, तुमच्या इकडे कुणी अंगद निमकर नावाचा माणूस राहतो का? नाही हो. दादा, तुमच्या गावात कुणी अंगद निमकर नावाचा माणूस राहतो काय? नाही हो. आता काय करायचं? मला माहिती आहे अंगद कुठे आहे. चल गाडीत बस. तुला हुडकायला एक लेडी पोलीस आणि माणूस आला. धैर्य. अंगद 100% इथंच होता. मागच्या दरानं पळायला वाटतं. ए थांब थांब. धैर्य, गाडीत बस. मंजू, गाडीचं टायर पंक्चर केलंय सालेन. चांगले हाताला लागले असते पण सुटले. असावी. हॅलो धैर्य, पोचलात तुम्ही? ओ हरामखोर अंगद, आता आमच्या समोर होता पण गेला पळून. बरं, जाता जाता आमच्या गाडीचं टायर पंक्चर करून गेलाय.
काय करावं काही कळत नाही. तोंडाशी आलेला घास निघून गेलाय. धैर्य, तुम्ही आधी शांत व्हा बघू. हे बघा, भाऊ ना आम्हाला कायम एक गोष्ट सांगायची, काहीही झालं तरी धीर खचू द्यायचा नाही. जेव्हा आपण एकटे पडतोय असं वाटायला लागतं ना, तेव्हा आपलीच माणसं आपल्या सोबत असतात. मी सुद्धा हार नाही मानणार सवी. काही झालं ना तरी त्या अंगदला पकडणारच. तो तर निसटलाय, पण निदान त्याच्या घरात काही भेटतंय का ते तरी बघतो. कॉल ठेवतो, नंतर बोलतो. हा, ताई, ही आशा कधीच मरू देऊ नको. ही आशा जर तू जिवंत ठेवलीस ना, तर तू बघ, हे जे तुझं प्रेम आहे ना, ते धैर्य नक्की मान्य करेल. आणि त्याचं सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हे स्वीकारेल तो. धैर्य, कपाट बघ. सत्य ऐक, मी जरा आता खूप महत्वाच्या कामात आहे. तू वाघमारे थांबा. हे बघा, तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट काय तर दाखवायचं. मग ज्या केससाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये आला होता ना, त्या केसची सगळ्यात महत्वाची लीड मिळाली आहे मला. हे बघा, सत्या, ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं रे. कुठे तर नाही, कोर्टात. आता इमॅजिन करा, ह्या माणसाला दाढी नसती तर तो कसा दिसला असता. नीट बघा. सत्या, मला खरंच काय कळत नाहीये. थांबा. आता बघा. सत्या, हा तर अंगद आहे. होय. सत्या, अरे तू तर सगळी केसेस सॉल्व्ह करून टाकलीस. थँक्यू, थँक्यू सो मच. बस का वाघमारे, आता सत्या वाघमाऱ्यांसाठी नाही करणार तर मग कुणासाठी करणार. बरं असो, या अंगाचा काही पत्ता लागला का? आता त्याच्याच घरी आहे, मागच्या दारानं पळून गेला. नंतर फोन करते तुला, काही सापडते का बघतो. बाय. बरं, तुम्ही कुठल्या केस बद्दल बोलत होतात? मी ज्या केससाठी कोल्हापुरात आले ना, ती केस. अंगदच तो माणूस आहे ज्यानं कित्येक बायकांना फसवले. ते सगळं ठीक आहे, पण पण आपल्याला तर इकडे काहीच सापडायला तयार नाही याच्या घरात. कामिनी मॅडम, अहो काय माणूस निवडलाय तुम्ही. भर कोर्टातून पळून गेलाय, सगळीकडे बोंबाबोंब झाली त्याच्या नावाची. त्यामुळे ना धैर्याचा त्याच्यावरचा डाऊट हा आणखी स्ट्रॉंग झालेला आहे. काय माणूस तो तुमचा, शेंदाड शिपाई निघाला हो पार. सगळीकडे बोंबाबोंब करून ठेवले त्याने. आय एम क्वाईट डिसअपॉइंटेड. तो तसा आहे म्हणून आपल्या कामासाठी त्याला जुंपलाय. त्याच्यावर 100 केसेस चालू आहेत. त्या सगळ्या केसेस मधनं त्याला बाहेर काढणार असा शब्द दिलाय मी, आणि म्हणून तो आपल्या कामासाठी तयार झालाय. मला वाटतं आता या सगळ्यातनं त्याला मोकळं करायला हवं. तुम्ही एक काम करा, त्या अंगदला फोन करा आणि त्याला म्हणावं उद्या कोर्टात यायची काही गरज नाही. त्याचे ठरलेले पैसे आणि दुबईचं तिकीट त्याच्यापर्यंत मिळून जाईल. पैसे घ्यायचे आणि भारत सोडून निघून जायचं. काय झालं?
तो जर कोर्टात नाही आला तर तुम्ही सांभाळून घ्याल ना सगळं? आता तो अंगदच काय, जज जरी कोर्टात नाही आला ना तरी करेन मी मॅनेज. नाही मिळाली ना लीड, कठीणच होतं ते. हा बघा तुमचा आरोपी अंगद निमकर. सध्या कोल्हापुरातल्या एका केसमध्ये शोषित म्हणून मस्त रोल प्ले करतोय. हा तोच लफंगा आहे कशावरून ज्याने बायकांना फसवलंय. थांबा. गुड जॉब. आता वाघमारेंचं सस्पेन्शन लेटर कॅन्सल म्हणायचंय तुम्हाला? वाघमारेंचं सस्पेन्शन लेटर हो हो कॅन्सल आहे. आता कसं बोललात? एकदम स्पष्ट. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या अंगदचे सगळे काळे धंदे या फाईलमध्ये आहेत आणि आज ते समोर आलेच पाहिजे. हे बघा, साक्षी चव्हाण साताऱ्याची मुलगी आहे. आरोपीचं नाव आहे शिरीष भोंडे. साक्षी चव्हाण या मुलीला प्रेमात पाडून तिची अंगठी चेन असे सोन्याचे दागिने घेऊन फरार. हा इथं फोटो त्याचा. पुढची केस गिरिजा साळुंके, सांगलीची मुलगी आहे. आरोपी आनंद भोळे. लग्नाचं आमिष दाखवून लग्नासाठी जमवलेला पैसा घेतला आणि फरार झाला. इथंही त्याचा फोटो आहे, फक्त रूप वेगवेगळी आहेत. त्यानंतर हे मुलीचं नाव आहे रेश्मा शिंदे, कराडची मुलगी आहे आणि आरोपीचं नाव आहे संपत घुंगरे. स्वतःवर बळजबरी केल्याचा कांगावा करत ब्लॅकमेल करून पैसे लुबाडले आणि फरार झाला. त्यानंतर हा निलिमा कांबळे, आष्टेची मुलगी आहे. आरोपीचं नाव आहे रोहन तांबे. ओळखीने घरातला वावर वाढवून घरातल्या वस्तू लंपास केल्या आणि एवढंच नाही, अजून अख्खी लिस्ट आहे. हा अंगद हट्टल गुन्हेगार निघाला की. गुन्हेगार किती अट्टल असला एक ना एक दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकतोच आणि तो दिवस आलाय अंगदच्या आयुष्यात. एकदा फक्त तो अंगद सापडू देत, नाही त्याचा जीव घेतला ना तर नावाचा धैर्य नाही मी. तुम्ही सगळे नवरे एकसारखेच असता का रे? डायरेक्ट जीव घ्यायचीच भाषा. मग अशा अंगद सारख्या नराधमाला सोडून द्यायचं नाही, कायद्यानं शिक्षा द्यायची.